शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत, हार्दिक स्वागत। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळा प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा व्यवसाय विकास हा विषय घेऊन आयोजित करण्यात आली आहे। कार्यशाळेचे उद्घाटक माननीय श्री विष्णुजी पाटील सर, सचिव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर SS गोरे सर, प्राचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉक्टर BY यादव साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री नंदनजी जगदाळे सर, सहसचिव माननीय श्री प्रकाशजी पाटील सर, खजिनदार माननीय श्री दिलीपजी रेवडकर सर, सर्व कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, सल्लागार आणि ज्यांच्यामुळे या कार्यशाळेचे विचारमंथन होणार आहे असे तज्ञ, दीपाच्या तेजाने उजळावी आमची माती, दीपाच्या तेजाने उजळावी आमची माती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती, विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे, मा सरस्वती, असे सर्व सरस्वतीचे उपासक आजचे सर्व मार्गदर्शक तज्ञ माननीय डॉक्टर विलासजी शिंदे सर, उपकुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय डॉक्टर दिगंबरजी नेटके सर, उपकुलसचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सर, सहाय्यक कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, माननीय डॉक्टर श्रीकांतजी अंधारे सर, उपकुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, माननीय डॉक्टर नवीनजी अग्रवाल सर, कुलसचिव DRB सिंधू महाविद्यालय नागपूर, माननीय डॉक्टर मुंजाजी रासवे सर, उपकुलसचिव सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, तसेच महाविद्यालयाचे नायक समन्वयक डॉक्टर BP शिखरे सर, कार्यशाळेचे समन्वयक ग्रंथपाल श्री SL जाधव सर, कार्यशाळेत सहभागी सर्व मान्यवर, महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, आपणा सर्वांची आम्ही संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या वतीने मनापासून शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग आग लेकिन जलनी चाहिए, हाच उद्देश ठेवून आमच्या प्राचार्यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे। आजच्या कार्यशाळेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करते माननीय डॉक्टर विलासजी शिंदे सर, उपकुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय डॉक्टर विलासजी शिंदे सर। सर्वांना नमस्कार। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी यांनी आयोजित केलेल्या या 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटक आणि संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री VS पाटील सर, या कार्यशाळेचे अध्यक्ष आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SS गोरे सर, IQAC समन्वयक डॉक्टर BP शिखरे सर, समन्वयक ग्रंथपाल SL जाधव सर, सहसमन्वयक डॉक्टर राठोड सर, श्री वाघमारे, कार्यशाळेत आपले विचार मांडणारे सर्व मान्यवर, यामध्ये डॉक्टर दिगंबर नेटके सर, डॉक्टर शिवाजी शिंदे, डॉक्टर श्रीकांत अंधारे सर, श्री नवीन अग्रवालजी आणि श्रीयुत मुंजाजी रासवे आणि सहभागी सर्व प्रशासकीय सेवेतील बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो की मी या संस्थेचा विद्यार्थी आहे आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे। ही संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू आहे आणि या संस्थेचं स्थापना जी आहे ती डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी केलेली आहे। या दोघांच्याही स्मृतींना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य या दोघांचंही मला एका गोष्टीसाठी अभिनंदन करावं असं वाटतं। ती गोष्ट अशी आहे की शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा आवाका हा फार छोटा असतो, त्यांची विद्यार्थी संख्या कमी असते, त्यांच्या कामाचा लोड जो असतो तो कमी असतो आणि त्यांचं काम कार्यक्षेत्र जे दिलेलं आहे ते सुद्धा अत्यंत मर्यादित आहे। शिक्षक प्रशिक्षण एवढंच त्यांचं कार्य आहे। असं असताना सुद्धा त्यांनी या विषयावरती प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे। खरं सांगायचं झालं तर नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भात अजूनही कृती आराखडा तयार होत आहे आणि तो कृती आराखडा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सर्व स्तरावरती एकाच वेळेस होणार आहे. ही अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अशी जी महाविद्यालये आहेत, अशा ज्या संस्था आहेत की ज्यांच्याकडे विविध विद्याशाखा आता सध्या अस्तित्वात आहेत आणि त्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत किंवा एका संकुलामध्ये आहेत, अशा संस्था टिकणार आहेत आणि त्यापुढे पदवी प्रदान करणाऱ्या संस्था म्हणून उभा राहणार आहे. तर जी आयसोलेटेड केवळ शिक्षणशास्त्र महाविद्यालय असणाऱ्या संस्था आहेत, त्या अशा महाविद्यालयांचं अस्तित्व नजीकच्या काळामध्ये धोक्यात येणार आहे. हे महाविद्यालय जे आहे ते खूप भाग्यवान आहे, कारण या महाविद्यालयाच्याच परिसरामध्ये कला, वाणिज्य, शास्त्र अशा सर्व विद्याशाखांचं सध्याच्या काळामध्ये प्रशिक्षण चालतं, शिकवलं जातात हे सर्व विद्याशाखांमध्ये आणि त्यामुळे या महाविद्यालयाला धोका नाहीये. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, संपूर्ण शिक्षण प्रणाली याच्यामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित केलेले आहेत आणि त्यातला सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे प्रशासकीय कर्मचारी. या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी तशी फार कमी लोक काळजी करतात किंवा फार कमी प्रमाणामध्ये त्यांच्याबद्दलचं काम केलं जातं आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय असताना सुद्धा या महाविद्यालयानं अशा प्रकारची ही 3 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली. याबद्दल मला महाविद्यालयाचं आणि प्राचार्यांचं दोघांचंही अभिनंदन करावं असं वाटतं. या विषयाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम मी थोडंसं वेगळ्या अंगानं बोलणार आहे, कारण मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे महाविद्यालय किंवा संस्था यांच्यासाठी प्रशासकीय कर्मचारी काय योगदान देऊ शकतो. मी नॉन टीचिंग हा शब्द जाणीवपूर्वक वापरत नाही, तो का वापरत नाही हे मी माझ्या भाषणामध्ये पुढे सांगणारच. तर प्रशासकीय कर्मचारी काय योगदान देऊ शकतो याच्याबद्दल मला विचार मांडण्यासाठी सांगितलं. सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आजची ही जी कार्यशाळा आहे, या कार्यशाळेचा आणि आपल्या वेतन श्रेणीचा किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याचा हा प्लॅटफॉर्म नाही. या ठिकाणी ही तुलना कशी येते, काय येते याचा थोडासा विचार मी मांडणार आहे, पण ते या ठिकाणी उपयोगाचं नाहीये. कारण आपण महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ या ठिकाणी आपण काय योगदान देऊ शकतो की ज्यामुळे संस्थेच्या, महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या लौकिकामध्ये भर पडू शकेल किंवा त्याचा स्तर उंचावू शकेल, या संदर्भात आपण या 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये चर्चा करणार आहोत. वेतनाबद्दलच्या समस्या, बाकीच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या संघटनात्मक पातळीवर, युनियनच्या पातळीवरती आपण चर्चा करायला पाहिजे. ते प्रश्नही सुटले पाहिजेत असं एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझीही धारणा आहे, पण ते ठिकाण हे नाही. त्यामुळे या ठिकाणी बोलत असताना मी सर्वप्रथम हीच गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आपण प्रशासकीय कर्मचारी म्हणून संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी किंवा विद्यापीठासाठी काय योगदान देऊ शकतो आणि कशा पद्धतीने योगदान देऊ शकतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्वप्रथम आपण माणूस आहोत. आपण ज्यावेळेस माणूस आहोत असं म्हणतो, त्या खरं तर मनुष्य प्राणी हा शब्द अतिशय योग्य आहे. मनुष्य आपण कुठल्या अंगाने पुढे बोलतो तर आपण सर्वांच्या पेक्षा आपल्या बुद्धीची, बौद्धिक पातळीची उंची वाढवली आणि आपण स्वतंत्ररित्या विचार करायला लागलो. आपली स्वतःची संस्कृती विकसित केली जी अन्य प्राण्यांच्या मध्ये आजही दिसून येत नाही आणि त्या माध्यमातून आपलं एक स्वतःचं विश्व आपण निर्माण करत गेलो. हे विश्व उभारत असताना, हे विश्व तयार करत असताना आपण इतर जीवांची काळजी केलेली नाही आणि या ठिकाणी आपलं स्वतंत्र विश्व, स्वतंत्र संस्कृती विकसित करत जात असताना आपण इतरांची काळजी न घेतल्यामुळे जे दुष्परिणाम भोगावे लागतायत तेच दुष्परिणाम या कोरोनाच्या काळामध्ये तीव्रतेने बसतायत आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रकर्षाने पुन्हा जाणीव होते की आपण सुद्धा या निसर्गाचा एक घटक आहोत, निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपलं जीवन सुद्धा किती नश्वर आहे. आपण आज आहोत, उद्या असणार की नाही, या सगळ्या चिंता ज्या आहेत त्या या कोरोनाच्या काळामध्ये फार प्रकर्षाने जाणवलेल्या. अशा काळामध्ये मग महत्वाचं काय तर आजचा दिवस आपला आहे हे आपल्याला पूर्ण माहिती आहे आणि आजचा दिवस आपल्याला आनंदाने घालवायचा. कुठलाही प्राणी असेल, कुठलाही जीव असेल, कुठलाही सजीव असेल तर तो जगतो
आणि इतर सजीवांचं जगणं आणि माणसाचं जगणं याच्यामध्ये आपणच स्वतःहून खूप मोठा फरक केलेला आहे आणि तो फरक सांभाळत आपल्याला जगायचं आहे. हे जगत असताना आपल्याला आनंदाने जगायचंय आणि हे आनंदाने जगण्यासाठी मग दोन गोष्टी आवश्यक असतात. एक जगायचंय आणि दुसरं आनंदाने जगायचंय. आणि या ठिकाणी दोन भाग आपल्या जीवनामध्ये येतात. एक येतो उपजीविकेचा आणि दुसरा येतो जीविकेचा. उपजीविकेचा जो भाग असतो तो आपल्या जगण्यासाठी आवश्यक असतो आणि जगण्याचा एक भाग म्हणून आपण नोकरी स्वीकारत असतो, जी सध्या आपण सर्वजण करतोय. कोणी महाविद्यालयात करत असतील, कोणी विद्यापीठात करत असतील, कोणी एखाद्या संस्थेमध्ये करत असतील, पण आपण नोकरी करतो तो उपजीविकेचा एक भाग म्हणून. दुसरा भाग मी सांगितला तो म्हणजे जीविकेचा. जीविका ही आनंददायी जगण्यासाठी आवश्यक असते. उपजीविकेच्या साधनामधून नोकरीमधून आपल्याला जगण्यासाठीच अन्नधान्य असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या उपलब्ध होत असतात. आणि जीविका जी आहे ती म्हणजे छंद. ही छंद किंवा कला ही आपल्या जगण्यासाठी आनंददायी जगण्यासाठी आवश्यक असते. आणि या दोन गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र असतात, एकाच माणसाकडे एकाच व्यक्तीकडे या दोन गोष्टी ज्या वेळेस येतात त्यावेळेस तो माणूस आनंदी राहू शकतो, आनंदी जगू शकतो. जीविका जी आहे ती जीविका बऱ्याच वेळा एका वेगळ्या फॉर्म मध्ये राहते आणि ज्या वेळेस माणूस जीविका कामाच्या ठिकाणी आणतो त्यावेळेस बऱ्याच वेळा गफलत होते. प्रत्येक गोष्ट विनोदाने घ्यायची आणि हसण्यावरी न्यायची अशी जर आपल्याला सवय असेल तर ती बाहेर राहत असताना, आपल्या कुटुंबात राहत असताना खेळीमेळीचं वातावरण राहण्यासाठी, सगळ्यांना हसवत ठेवण्यासाठी खूप उपयुक्त असते. पण कामाच्या ठिकाणी पण आपण त्या गोष्टी विनोदाने घ्यायला लागलो तर खूप कठीण प्रसंग उद्भवतात. अशी माणसं जी असतात ती अशी माणसं कार्यालयामध्ये हळूहळू अप्रिय व्हायला लागतात. सुरुवातीला त्या गोष्टीचं अप्रूप वाटत असतं, काही दिवसानंतर त्याचं अप्रूप वाटेनसं होतं आणि ती माणसं कार्यालयात नकोशी वाटतात. काही माणसं अशी असतात की जी कार्यालयामध्ये खूप कडक शिस्तीची असतात, खूप छान वागत असतात, खूप छान पद्धतीनं काम पुढे नेत असतात, पण तीच शिस्त घरी घेऊन जातात आणि मग खूप वेळा घरातल्या लोकांना ती माणसं अप्रिय होतात. आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो, मी बरीचशी महाविद्यालय हायस्कूल्स बदलत गेलेलो आहे, त्यामुळे मी महाविद्यालयाचं नाव सांगत नाही, फक्त या संस्थेतले ते कर्मचारी नव्हते एवढं सांगतो. तर त्या ठिकाणी एक क्लर्क होते. त्यांच्या कामामध्ये कधीही त्यांची टंगळमंगळ नसायची, पण काम सोडून म्हणजे ते कॅश स्वीकारण्याचं काम बहुतेक वेळा करायचे. आणि कॅश स्वीकारत असताना विद्यार्थी परीक्षेचा अर्ज असेल किंवा प्रवेश अर्ज असेल, बोनाफाईड सर्टिफिकेट घेण्यासाठीचा अर्ज असेल, तो द्यायला गेला तर त्याने फक्त अर्ज द्यायचा आणि पैसे द्यायचे. त्या पलीकडे काहीही विचारलं तर त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं की नोटीस बोर्ड बघा. हे इतकं प्रस्त होतं की मुलं सगळी मजेत त्यांना दिसले तरी म्हणायचे, आले बघा नोटीस बोर्ड बघा. तर असं जे वातावरण आहे ते त्यांच्या घरातही तसंच होतं. हे त्यांची कन्या जी आमची क्लासमेट होती तिच्याकडून समजलं. मग आमच्यामध्ये काही हुशार मुलं होती. त्या काळामध्ये हे असायचं, गॅदरिंग असायचं आणि गॅदरिंग मध्ये फिश पॉन्ड असायचे. फिश पॉन्ड मध्ये एखाद्याची टोपी उडवायचा प्रकार असायचा आणि मग एक वर्ष फिश पॉन्ड आला. साहेब पोरांना सांगतात ठीक असतं नोटीस बोर्ड बघायला, साहेब पोरांना सांगतात ठीक असतं नोटीस बोर्ड बघायला, पण हल्ली म्हणे बायकोलाही तसंच सांगतात भाजी कोणती करायची ते ठरवायला. तर अशा प्रकारचं वातावरण घरात असणं, कार्यालयातली शिस्त आपण घरात नेणं आणि घरातलं वातावरण बिघडवणं, हे दोन्ही गोष्टी वाईट असतात. मग याचा सुवर्ण मध्य कुठे येतो? सुवर्ण मध्य इथं येतो की ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो, ज्या ठिकाणी आपण काम करतो, ते काम जे आहे ते काम आपण आनंददायी बनवत नेणं. त्या कामाच्या ठिकाणी आपण आनंद शोधणं, काम मनापासून करायला सुरुवात करणं, हे जर आपण करायला सुरुवात केली तर आपल्याला कामातला आनंद खऱ्या अर्थानं घ्यायला मिळतो. आणि आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान, शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असला पाहिजे, हे बरोबर आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थीच असला पाहिजे आणि आपण ते लक्षातही ठेवलं पाहिजे. पण प्रशासकीय यंत्रणेचा केंद्रबिंदू हा प्रशासकीय कर्मचारी असतो. हा प्रशासकीय कर्मचारी मग तो कोणत्याही पदावर काम करत असेल, भले तो अगदी शिपायापासून ते कुलसचिवांच्या पर्यंत असेल, तो प्रत्येक घटक जो असतो तो घटक सुद्धा शिक्षक म्हणून काम करत असतो. हे काम करणं जे असतं ते नकळत विद्यार्थ्यावरती संस्कार करणारं असतं.
आणि हे खूप महत्वाचं असतं. मी या ठिकाणी माझ्याच आयुष्यात अनुभवलेली एक गोष्ट सांगतो, ज्या गोष्टीमध्ये जरी मी थोडंसं चुकीचं वागलेलो असलो, म्हणजे काय चुकीचं वागलो तेही तिथे सांगेन मी, तरी सुद्धा त्या घटनेने, त्या प्रसंगाने मला एक खूप चांगली गोष्ट शिकवली. मी त्यावेळेस MSc चा विद्यार्थी होतो. शिवाजी विद्यापीठामध्ये मी शिक्षण घेत होतो आणि बार्शीला मला परत यायचं होतं दिवाळीच्या सुट्टीमध्ये. तो काळ जवळपास 30-32 वर्षापूर्वीचा काळ होता आणि त्यावेळेस एसटीनं यायचं जर म्हटलं तर 35 रुपये एवढं तिकीट द्यावं लागत असायचं. जर एसटीचा कन्सेशन फॉर्म आहे, तो कन्सेशन फॉर्मवर पदव्युत्तर प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांची सही जर मिळाली तर त्यातले 17.5 रुपये वाचत असत. 35 वर्षापूर्वी विद्यार्थ्यासाठी 17.5 रुपये, विद्यार्थ्यासाठीच काय बाकीच्या लोकांच्यासाठी सुद्धा 17.5 रुपये ही तशी खूप मोठी अमाऊंट होती, खूप मोठी रक्कम होती. आणि मग हे वाचवायचे असतील तर कन्सेशन फॉर्मवरती डेप्युटी रजिस्ट्रारांची सही घ्यायला पाहिजे, म्हणून मी त्यांच्या केबिनकडे गेलो. त्या काळातल्या केबिन सुद्धा किती साध्या होत्या, तर एका मोठ्या हॉलमध्ये तो विभाग होता आणि गोदरेजची कपाटं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या फाईल आणि दप्तर ठेवलेलं होतं, त्या दप्तर ठेवलेल्या कपाटांचं आडोसा तयार करून केलेली एक केबिन होती. त्यामुळं आत काय चाललंय ते बाहेर सहज ऐकायला येण्यासारखी परिस्थिती होती. तर मी त्या ठिकाणी कन्सेशन फॉर्मवर सही घ्यायला गेलो आणि आतून जरा मोठमोठ्याने आवाज येत होता, शिपाई मामा. आता मामा का सगळे विद्यार्थी शिपायांना म्हणतात ते मला माहित नाही, पण सगळ्या शिपायांचे ते मामा असतात. तर शिपाई मामा तिथं दारातच उभे होते आणि ते म्हणले, काय म्हणलं, कन्सेशन फॉर्मवर सही घ्यायची. ते म्हणले, थांबा, तवा लय तापलाय. तवा तापलाय म्हणजे साहेब चिडले. हे ऐकल्यानंतर मी शांतपणे कशावरती तापलेत हे ऐकायला सुरुवात केली. तर ते मोठमोठ्यानं त्या समोर उभा असलेल्या कर्मचाऱ्याला झापत होते, एवढी अक्कल नाही, पाकिटावर पत्ता कसा लिहायचा. असा पत्ता लिहिलेलं पत्र जर त्या माणसाच्या हातात पडलं तर या विद्यापीठाबद्दल त्या माणसाच्या हातात, माणसाच्या मनात प्रतिमा काय तयार होईल. एक विचार करा, एक वर्ग 1 चा अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याने पाकिटावर पत्ता कसा लिहिलाय हे बघतो आणि तो पत्ता पूर्ण पाकिटभर लिहिलेला पाहून त्याच्या मनात पटकन प्रश्न येतो की अशा पद्धतीनं पत्ता लिहिलेलं पत्र समोरच्या प्राध्यापकाच्या किंवा त्या व्यक्तीच्या, महनीय व्यक्तीच्या हातात पडल्यानंतर त्याच्या मनात या विद्यापीठाबद्दलची प्रतिमा काय निर्माण होते. ते खूप बोलत होते की तुम्हाला कुणी नोकरीला ठेवलं, साधा पत्ता लिहायची अक्कल नाही, वगैरे वगैरे वगैरे. ते जे बोलत होते ते आजच्या काळामध्ये कुठलाही अधिकारी कुठल्याही खालच्या कर्मचाऱ्यांना शब्द वापरू शकत नाही, असा तो 30-35 वर्षापूर्वीचा काळ होता. अक्कल काढणं हे त्यातलं सगळ्यात खालच्या पातळीवरचं. तर ते असं ताड बोलले. 5 मिनिटं गेल्यानंतर त्यांच्यातला शिक्षक जागा झाला. त्यांनी त्या कर्मचाऱ्याला सांगितलं, जा एक पाकिट घेऊन ये. पाकिट घेऊन ये म्हणल्यानंतर आता ऐकण्याचा भाग संपला होता आणि दुसऱ्याचं चोरून काही बघायचं नसतं, ऐकायचं नसतं, पण मी त्या गोदरेजच्या कपाटाच्या फटीतून ते काय करतायत हे बघायला लागलो. आणि ते बघत असताना माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी त्या पाकिटाच्या 4 घड्या घातल्या. पहिल्यांदा 4 बरोबर घड्या घातल्या आणि नंतर पुढे ते बोलायला लागले, हे बघ, ह्या डाव्या कोपऱ्यातला सगळ्यात कडेला प्रेषक असं लिहून त्याच्या खाली कुलसचिवाचा शिक्का मारायचा. उजव्या बाजूचा वरचा कोपरा जो आहे त्याच्यातल्या डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला टू किंवा प्रति लिहायचं आणि त्याच्या खाली जो 1/4 भाग राहतो तेवढ्याच भागामध्ये पत्ता लिहायचा, बाकीचा भाग रिकामा राहिला पाहिजे. ही त्यांनी पत्ता कसा लिहायचा ही सांगितलेली पद्धत जी मी 1989 सालच्या दिवाळीच्या अगोदर ऐकलेली आहे, आजही माझ्या मनात ती घट्ट बसलेली आहे. आणि आजही मी पाकिटावर पत्ता लिहित असताना घडी न घालता अगदी याच पद्धतीने लिहितो, कारण आपल्याकडून जाणारं पत्र जे आहे त्या पत्र हातात पडल्याबरोबर वर जो पत्ता लिहिलेला आहे त्या पत्त्यावरून आपल्याबद्दल वैयक्तिक असेल तर, आणि जर विद्यापीठाचं असेल, संस्थेचं असेल तर संस्थेबद्दल समोरच्या माणसाच्या मनात काय प्रतिमा तयार होईल हा त्या अधिकाऱ्याने विचारलेला त्या काळातला प्रश्न आजही माझ्या मनाच्या पटलावरती स्पष्टपणे येतो आणि ती जाणीव होत असल्यामुळे मी आजही पत्ता त्याच पद्धतीने लिहितो. मित्रहो, मला या घटनेतून एकच सांगायचंय की चोरून ऐकणं वाईट असेल, चोरून पाहणं वाईट असेल, सगळं जरी असलं तरी एका अधिकाऱ्याच्या कृतीतून मला आयुष्यभरासाठी एक शिकवण दिली, पाकिटावर पत्ता कसा लिहावा. आणि म्हणून मी म्हटलं की शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे.
विद्यार्थी म्हणून मी त्या घटनेकडे पाहिलं आणि विद्यार्थी म्हणून त्या घटनेतून जे काही शिकायला मिळत होतं तेवढं आत्मसात करायचा प्रयत्न केला. असे अनेक विद्यार्थी आपल्याकडे कळत नकळत पाहत प्रत्येक गोष्ट शिकत असतात, अनुकरण करत असतात. म्हणून आपलं महाविद्यालयातील, विद्यापीठातील, शिक्षण संस्थेतील वर्तन हे आदर्शवत असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. तर त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडत जातात किंवा आपल्याकडं जे काही चांगलं असेल ते चांगलं आपण त्या विद्यार्थ्याला देऊ शकतो. हा नोकरीतला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. दुसरा भाग जो येतो तो म्हणजे आपण या कार्यालयामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं आपण काम करतो. हा खूप महत्वाचा भाग आहे. हा भाग आपण लक्षात घेत नाही, कारण आपण ज्या यंत्रणेमध्ये काम करतो त्या ठिकाणी खूप घटकांचा आपला संबंध येतो. आणि मी केंद्रस्थानी प्रशासकीय कर्मचारी हे महाविद्यालयाच्या किंवा शिक्षण संस्थेच्या केंद्रस्थानी असतात असं जे म्हणतो त्याचं कारण असं, विद्यार्थी सर्वप्रथम आले त्या ऑफिसमध्ये येतात जिथं प्रशासकीय कर्मचारी बसलेले असतात. पालक कुणी भेटायला आले ते पहिल्यांदा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना भेटतात. बाहेरच्या संस्थेला कुठे कागदपत्र पाठवायची असतील ती या यंत्रणेलाच तयार करावी लागतात. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पासून सुरू होतात. अगदी प्रवेशाचे अर्ज देण्यापासून ते विद्यार्थ्याला शेवटी मार्कलिस्ट वितरित करेपर्यंत किंवा आजच्या काळामध्ये पदवी प्रमाणपत्र देईपर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत होत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण या यंत्रणेच्या केंद्रस्थानी आहोत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. अशा यंत्रणेमध्ये काम करत असताना आपल्याला खूप मन लावून काम केलं पाहिजे. या यंत्रणेमध्ये काम करत असताना एक महत्वाचा भाग जो येतो तो परत त्या ठिकाणी वेतनाचा येतो. अनेक कर्मचारी बंधू भगिनी या MA, MSc, MCOM, PhD अशा अर्हता धारण करणारे आपल्या बरोबरच क्वालिफिकेशन असणारे शिक्षक असतात. शिक्षकांची वेतन श्रेणी आणि आपली वेतन श्रेणी याची कळत नकळत तुलना आपल्या मनात येत असते आणि त्या ठिकाणी मग थोडस आपण आपल्या मनाला नाराज करून घेतो आणि तशा पद्धतीने त्याचा परिणाम आपल्या कामकाजावरती होत असतो. या ठिकाणी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आपण ज्यावेळेस अशा प्रकारे प्रशासकीय सेवेतली नोकरी स्वीकारलेली असते त्यावेळेस आपण त्या संस्थेबरोबर, त्या महाविद्यालयाबरोबर, त्या विद्यापीठाबरोबर एक करार केलेला असतो. हा करार काय असतो तर मी वयाच्या 58व्या वर्षापर्यंत, आजच्या काळामध्ये 58व्या, पूर्वी 60 वर्ष होतं, मी वयाच्या 58व्या वर्षापर्यंत या संस्थेमध्ये नियोजित कार्यालयीन वेळेमध्ये पूर्ण क्षमतेनं काम करायचं आणि त्या बदल्यामध्ये महाविद्यालयानं, संस्थेनं, विद्यापीठानं मला 1 महिन्यासाठी ठरलेली रक्कम जी आहे ती रक्कम माझ्या खात्यावरती जमा करायची. पूर्वीच्या काळी कॅशच्या स्वरूपामध्ये सुद्धा वेतन दिलं जात असे. तर हा एक करार आहे. हा करार आपण नोकरीला ज्या वेळेस लागत असतो त्यावेळेस हा करार आपण स्वीकारलेला असतो. म्हणूनच आपण नोकरी स्वीकारलेली असते. खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण एका वर्गात असणारे समजा 60 विद्यार्थी असू, 80 विद्यार्थी असू, त्यांच्यापैकी किती जण नोकरीला लागलेले आहेत हा प्रश्न आपण विचारात घेतला की आपल्या लक्षात येतं की आपल्या वर्गातले 5%, 3%, 10% जास्तीत जास्त विद्यार्थी हे नोकरी लागलेले आहेत. बाकीचे सगळे जे आहेत ते क्वालिफिकेशन घेऊन घरातच बसलेले. हा पहिला भाग आहे की ज्या ठिकाणी आपण आपल्या मनातलं हे जे तुलनात्मक दृष्ट्या येणाऱ्या जे सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण वजा करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ही नोकरी स्वीकारत असताना आपण स्वखुशीनं स्वीकारलेली आहे. आपण त्यावेळेस असा विचार केला नाही की मला प्राध्यापकच व्हायचंय किंवा मला अमुकच व्हायचंय आणि त्यासाठी मी ही नोकरी स्वीकारणार. आपण ही नोकरी स्वखुशीने स्वीकारलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या संस्थेमध्ये, त्या महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये आपलं जॉईनिंग दिलेलं आहे, हजर अहवाल दिलेला आहे, त्यावेळेस आपण आपल्या मनानं हा करार स्वीकारलेला आहे की 58व्या वर्षापर्यंत मी नोकरी करायची आणि त्यासाठी मला दरमहा एवढं वेतन मिळायचं. अर्थात प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला एक्झिट पॉइंट उपलब्ध आहेत. ज्यांना वाटतं त्यांनी ते पर्याय स्वीकारायला हरकत नाही. मी स्वतः मध्येच 2 वर्ष नांदेड विद्यापीठाला कुलसचिव म्हणून गेलो. तशा संधी आपल्याला सुद्धा याच्यामध्ये काही आहेत त्या तुम्ही स्वीकारू शकता. स्वीकारण्याचे पर्याय उपलब्ध असतात पण आपण ते स्वीकारत नाही.
तिकडे जात नाही. मग ते पर्याय जे उपलब्ध आहेत ते न स्वीकारता अशी तुलना करून घेऊन त्याचा आपल्या कामावर परिणाम होऊ देणं हे अत्यंत गैर आहे. हे आपण मनापासून पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. आणि मग जर संस्था आपल्याला दरमहा, संस्था म्हणजे याच्यामध्ये महाविद्यालय, विद्यापीठ अशा सर्व स्तरावरच्या संस्था असं मी अभिप्रेत धरतोय, आपल्या बाजूचा कराराचा भाग जो आहे ते म्हणजे दरमहा आपल्याला ठराविक रक्कम वेतन म्हणून आपल्याला द्यायची आहे. ती जर देत असेल तर कराराच्या अंमलबजावणीचा दुसरा भाग जो आपला पार्टी म्हणून आपण पूर्ण करायचा आहे तो म्हणजे आपण या संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी, विद्यापीठासाठी पूर्ण क्षमतेनं योगदान देणं. हा भाग किती जण करतात हा ज्याच्या त्याच्या मनाने विचारायचा प्रश्न. आपल्या पण उत्तरं त्याची शोधली पाहिजेत की आपण हे पूर्ण क्षमतेनं करतो का, ते करायला पाहिजे. आणि हे काम करत असताना मग पाट्या टाकायचं काम करायला नाही पाहिजे. संस्था जर आपल्याला पूर्ण वेतन देत असेल तर आपण सुद्धा पूर्ण क्षमतेनं योगदान दिलं पाहिजे, याची खुणगाट प्रत्येकानं मनात ठेवली पाहिजे. प्रत्येक जण म्हणत असतो, अनेक जण म्हणतात की मी इतके काबाड कष्ट करतो. काबाड कष्ट कोणीही करत नाही असं माझं अत्यंत स्पष्ट मत आहे. काबाड कष्ट कोणीही करत नाही. आपल्याला जे नेमून दिलेलं असतं, आपल्या क्षमतेपुरतं जे काम असतं तेवढं काम आपण पूर्ण करत असतो. अर्थात या ठिकाणी एक गोष्ट मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की सध्या प्रशासकीय कर्मचारी असतील किंवा इतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा भरती बंदी असल्यामुळं आपल्यावरती थोडंसं कामाचा बोजा वाढलेला आहे. काही ठिकाणी खूपच वाढलेला आहे, पण तो बोजा वाढलेला आहे हे खरं आहे. पण अदरवाईज पूर्ण क्षमतेने जर आपला स्टाफ असेल तर आपल्याला जे काम दिलेलं असतं ते काम काबाड कष्ट म्हणण्या इतकं निश्चितच नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे 18व्या शतकामध्ये सांगितलेला एक नियम आहे की शारीरिक कष्टाची कामं जी आहेत ती 8 तास आणि बौद्धिक क्षमतेची कामं जी आहेत ती 10 तास माणूस करू शकतो. असं असताना सुद्धा आपल्या कामाची वेळ जी आहे ती 8 तासाचीच आहे. त्यामुळं आपलं संपूर्ण हित या प्रशासकीय यंत्रणेमध्ये, प्रशासनामध्ये जपलेलं आहे. आणि त्यामुळं कधीतरी 1-2 तास जास्त काम करायला लावलं तर ते आपल्या बौद्धिक क्षमतेच्या तणावाच्या स्टेजला जातं असं बिलकुल नाहीये. हे आपण समजून घेतलं पाहिजे. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे आपण मनापासून काम करायला शिकलं पाहिजे. हे मनापासून काम करणं काय असतं हे थोडंसं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. यासाठी एक खूप छान गोष्ट आहे आणि ती गोष्ट जी आहे ती गोष्ट एका गावाबद्दलची आहे. त्या गावामध्ये गावकऱ्यांनी सगळ्या एकत्र येऊन एक खूप छान असं मंदिर बांधलेलं होतं. त्यासाठी खूप मोठा खर्च केला होता. आणि मग हे सुंदर मंदिर उभा राहिल्यानंतर त्या गावकऱ्यांची अशी इच्छा होते की या मंदिरामध्ये, इतक्या देखण्या मंदिरामध्ये जे आपल्याला शिल्प बसवायचे, जी मूर्ती बसवायची ती सुद्धा तितकीच देखणी असली पाहिजे. मग ते काय करतात, असं गावोगावी सगळीकडे सांगतात की मूर्ती घडवणारे लोक जे आहेत त्यांनी त्यांची आम्हाला माहिती पाठवा. आणि ती माहिती आल्यानंतर त्या गावातले पंच गावोगावी जातात आणि मूर्त्या घडवणारे या लोकांना बघतात. हे बघितल्यानंतर त्यातून 3 मूर्तिकार निवडतात आणि ते आपल्या गावाकडे त्यांना सांगतात की तुम्ही आमच्या गावात यायचं, राहायचं, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही पुरवू आणि तुम्ही त्याच्यातून सुंदरात सुंदर मूर्ती घडवायची. ती मूर्ती जी आहे ती मूर्ती आम्हाला त्या मंदिरामध्ये बसवायची जी सगळ्यात देखणी असेल ती. मग यांना पूर्ण मोकळीक दिलेली असते. त्यांना सांगतात की तुम्हाला कसला दगड पाहिजे ते तुम्ही निवडा, त्याला आणायचा खर्च आम्ही करू, तुमच्या जाण्याचा खर्च आम्ही करू. हे 3ही मूर्तिकार वेगवेगळ्या ठिकाणी जातात, दगड बघतात, दगड पसंत करतात, त्यांना गावात आणलं जातं. गावात आणल्यानंतर त्या तिघांना एक राहायला घर तात्पुरती उभा करून दिली जातात आणि त्या घराच्या पुढ्यातच ते दगड ठेवून त्यांना सांगितलं जातं की या दगडातून तुम्ही मूर्ती घडवा. त्या मूर्ती घडवण्याचं काम चालू असतं. त्यावेळेस त्यांचं जे काम, कामाचं ठिकाण असतं त्या ठिकाणाला कुठेही पडदे लावलेले नाही, उघड्यावरती काम चालू आणि हे काम करत असतात. कोण काय काम करतंय, कोण कशा पद्धतीने घडवतंय तिघांनाही एकमेकाला दिसत असतं. कॉपीचा प्रकार तिथे विचारात नाही, प्रत्येकानं आपलं कौशल्य पणाला लावायचं. मग हे अशा पद्धतीने काम सुरू असताना त्या गावामध्ये बाहेरगावी राहणारा एक विद्यार्थी येतो आणि तो बघतो की आपल्या गावात खूप छान मंदिर उभा राहिलेलं आहे आणि त्याच्यासाठी 3 जण मूर्ती घडवत आहेत. त्याला पहिल्यांदा कळत नाही की तिघांना हे काम का सांगितलं.
मग नंतर त्याला हळूहळू इतरांच्याकडून माहिती कळते की त्यातली सगळ्यात देखणी मूर्ती असेल ती गावात बसवायची. मग तो म्हणतो चला जरा फिरकी घेऊया. तो मजा घ्यायची किंवा त्यांच्याशी चर्चा करायची म्हणून तो त्या ठिकाणावरून जायला लागतो. आणि तो जात असताना पहिल्या मूर्तिकाराला विचारतो की बाबा तू काय करतोस. त्याच्यावरती तो मूर्तिकार पटकन उतरतो, दिसत नाही का काय करतोय, ते दगड फोडतोय. अरे बाबा दगड कशाला फोडतोय, तुम्हाला कशाला पाहिजे रिकाम्या चौकशा. अरे बाबा खायला लागते, काम करावं लागते म्हणून इथे दगड फोडतो. अरे पण कशासाठी दगड फोडतोय, हे पुढचं मंदिर आहे ना त्याच्यात एक मूर्ती बसवायची, ती मूर्ती घडवायची आहे म्हणून मी दगड फोडतो. त्याच्या मनातला भाव दगड फोडायचा आहे. तो तिथलं त्याचा बोलण्यामध्ये एवढा रस नाही असं बघितल्यानंतर तो तिथून पुढे जायला लागतो आणि दुसऱ्या मूर्तिकाराच्या जवळ जातो. त्याला विचारतो की बाबा तू हे काय करतोयस. तो सांगतो की पापी पेट का सवाल आहे, पोटासाठी काम करावं लागतं, या दगडातून मी मूर्ती घडवतो. त्याच्या दृष्टीनं हे जे काम होतं ते काम, मूर्ती घडवायचं काम, हे पोटाचा प्रश्न मिटवणारं काम होतं. पोटाची भूक भागवण्यासाठी तो काम करत होता. तो त्याच्याही पुढे जातो आणि तिसऱ्या मूर्तिकाराकडे जातो आणि विचारतो की तू काय करतोयस. तो मूर्तिकार त्याच्याकडे बघतही, त्याचं आपलं काम चालू असतं आणि काम चालू असतानाच तो खाली मान घालूनच सांगतो, पुढे जे सुंदर मंदिर उभा केले ना त्या मंदिरामध्ये बसवण्यासाठी मी मूर्ती घडवतो. त्याचा सुरुवातीलाच बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की जे सुंदर मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये माझी मूर्ती बसवायची, मी घडवलेली मूर्ती बसवायची. तो म्हणतो बरं मग तुम्ही आता ही मूर्ती त्या मंदिरासाठी घडवताय म्हणल्यानंतर पोटाचं काय. तो स्पष्ट भाषेत सांगतो की माणसाच्या हातात कला असली की ती त्याला उपाशी नाही राहू देत, मिळतं की पोटासाठी सगळं काही मिळतं, मला ही मूर्ती घडवायची. त्याचा कॉन्फिडन्स बघितल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्याही मनात खात्री पडते की बहुतेक ह्याचीच मूर्ती सिलेक्ट होणार आणि होतही तसंच. या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी, आता ही गोष्ट मूर्तिकारांची आहे, अडाणी मूर्तिकारांची आहे, एका खेड्यातल्या घटना मी तुमच्या पुढे सांगतो, पण याच्यामध्ये आपल्या कार्यालयीन कामकाजातल्या अनेक पैलूंचं दर्शन आपल्याला घडत जातं. आपल्याकडे आपण एकाच कार्यालयात काम करणारे अनेक कर्मचारी जे असतो ते आपल्या आपल्या टेबलवरचं काम जे आहे ते आपल्या शेजाऱ्याला दिसू नये अशा पद्धतीचं वातावरण ठेवतो. काय असतं त्याच्यामध्ये लपवण्यासारखं, काही दिवसानंतर त्याची बदली त्या टेबलला होऊ शकते, त्या टेबलला त्याला काम करावं लागू शकतो किंवा दुसऱ्याच्या टेबलला आपल्याला जावं लागतं. हे सगळं जे आहे ते सगळं आपल्याला एकमतानं एक दिलानं एकत्र काम करायचंय आणि आपले टेबल आदला बदल होऊ शकत असतात. अशा वातावरणामध्ये आपण आपली कॉन्फिडेन्शियलिटी किती पाळत असतो. कार्यालयीन कॉन्फिडेन्शियलिटी कुठं आवश्यक आहे. गोपनीय अहवाल सुद्धा आता पूर्ण झाल्यानंतर कॉन्फिडेन्शियल राहिलेले नाही. शासनाच्या नियमानुसार गोपनीय अहवालाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला त्याची झेरॉक्स कॉपी काढून द्यायची. मग कॉन्फिडेन्शियलिटी ती फक्त गोपनीय अहवाल पूर्ण होईपर्यंतची आहे. ज्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल या गटामध्ये येतात तेवढ्याच गोष्टी आपल्याला कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या, बाकीच्या गोष्टी एकमेकाशी चर्चा करून उलट अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपण एकमेकाशी चर्चा करून चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आपल्या कामामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे. कुठला मूर्तिकार कशा पद्धतीने घाव घालतोय, कुठल्या पद्धतीनं छन्नीवरती हातोडा मारतोय, हे तिथं कॉन्फिडेन्शियल काही नव्हतं, सगळ्यांना दिसत होतं. कोणाची मूर्ती कुठल्या टप्प्यावरती आहे हे सगळ्यांना कळत होतं. ओपनली कामकाज चाललेलं होतं. ही ट्रान्सपरन्सी, या गोष्टी प्रत्येकानं जपल्या पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे करायचं जर असेल तर पहिल्यांदा मन मोकळी झाली पाहिजे, एकमेकाशी आपले खूप चांगले संबंध राहिले पाहिजे. हे संबंध होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ते आपण कार्यालयात कसं वागतो. कार्यालयात आपण कसं वागतो याचा अर्थ आपण कार्यालयामध्ये मोकळेपणानं राहतो की नाही, आपण आपल्याकडे जे आहे ते पूर्ण क्षमतेनं द्यायचा प्रयत्न करतो की नाही, याच्यावरती कार्यालयातलं वातावरण खूप अवलंबून असतं. आपण नेहमी काय करत असतो, आपण तुलनात्मक दृष्टीनं खूप जातो. त्याला मिळालं मला का नाही, ही गोष्ट तो करू शकतो मला का करता येत नाही. तुलना करण्याचं ते ठिकाण नाही. एकमेकाच्याकडून चांगलं घेण्याचं, आपल्याकडे जे चांगलं असेल ते देण्याचं ते ठिकाण आहे.
आदान प्रदानातून मैत्री वाढते, आदान प्रदानातून संबंध वाढतात, आदान प्रदानातून नाती घट्ट होतात. हे आपण लक्षात घेऊन कार्यालयातलं वातावरण ठेवलं पाहिजे. आपल्याकडे जी गोष्ट चांगली आहे ती आपल्या सहकार्याला आपण शिकवली पाहिजे. त्याच्याकडे जे चांगलं आहे ते आपण शिकलं पाहिजे. त्याला काय येतंय, मलाच किती येतंय, हा भाव कुठेही आणि कधीही कामाचा नसतो. आजही जर मला एखादी गोष्ट शिकायची असेल तर मी अवश्य खालच्या कर्मचाऱ्याच्याकडून शिकताना त्याच्यामध्ये कमीपणा मानत नाही. मी संगणक विद्यार्थी असताना शिकलेलो होतो, हा एक भाग झाला. पण आज मी माझी सगळी पुस्तकं जे ती युनिकोड मध्ये स्वतः टंकलिखित करतो. टंकलिखनाचा कुठलाही कोर्स न करता. अर्थात हे माझ्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून मी समजून घेतलं कशा पद्धतीने टंकलेखन करतात, सराव केला आणि सरावानं मला गोष्ट यायला लागली. हे होऊ शकतं. कोणतीही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये अशक्य नाही. जी कार्यालयीन कामकाजासाठी महत्वाची आहे, उपयोगाची आहे, अशी गोष्ट जर आपण शिकायचं म्हणलं तर 100% शिकू शकतो. कोणत्याही वयामध्ये त्याच्या अडचण येऊ शकत नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी 60 नंतर वयाच्या 65व्या वर्षी चित्रकला शिकायला सुरुवात केली आणि जागतिक कीर्तीचे ते चित्रकार झालेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं कार्यालयीन कामकाजातल्या गोष्टी शिकणं तर बिलकुल अवघड नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी ट्रान्सपरन्सी त्यांच्यामध्ये होती ती ट्रान्सपरन्सी आपण आपल्यात ठेवली तर त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर खूप वातावरणामध्ये बदल येतो. माणसाकडे 2 प्रकारचे भाव असू शकतात. काही लोकांच्याकडे हे दोन्ही गुण असतात, भाव असतात. काही लोकांच्याकडे त्यातला एक असतो, दुसरा नसतो. पण त्यातला दोन्ही भाव असणं हे खूप चांगलं असतं. तुमच्याकडे एखादी कला असेल, कलायत्री भाव तुमच्यामध्ये असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. समजा तुमच्याकडे कोणतीच कला नाही तर 65वी कला दुसऱ्याच्या कलेचं कौतुक करणं ही तुम्ही आत्मसात करू शकता. हे तुम्हाला शक्य आहे. आणि ही कला म्हणजेच भावयत्री भाव. दुसऱ्याचं जे चांगलं आहे त्याचं कौतुक करणं, दुसऱ्याचं यश असेल ते यश आपण साजरं करायला शिकणं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि ते जर आपण करायला लागलो तर पुढच्याच्या मनात आपोआप आपल्याबद्दलच्या चांगल्या भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि कार्यालयातलं वातावरण जे आहे ते कार्यालयातलं वातावरण अधिक हस्त खेळतं राहायला सुरुवात होते. आणि त्याच्यातून बाहेर पडणारं आउटकम जे आहे ते आउटकम निश्चितपणानं खूप चांगलं असतं. संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी खूप लाभाचं असतं, संस्थेचा स्तर उंचावणारं असतं. त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे कलायत्री भाव नसेल तर भावयत्री भाव आपण ठेवला पाहिजे. आणि तो भाव ठेवून आपण दुसऱ्याचं जे चांगलं आहे त्याचं मोकळेपणानं कौतुक करायला शिकलं पाहिजे. ती एक गोष्ट जर केली तर आपण खूप काही साध्य करू शकतो. हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संस्था आपल्याला पगार ज्यावेळेस देत असते त्यावेळेस ती जे काही करारानुसार ठरलेले असेल, जे काही आपले नियम असतील त्या नियमानुसार आपण देत असते. त्याच पद्धतीनं आपण देत असताना जे काही आपल्याला शक्य आहे ते प्रत्येक गोष्ट द्यायला पाहिजे. मला अनेक प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि त्यांच्याकडून जे मी शिकलो ते मी अंमलात आणायचा प्रयत्न करतो. मी असे अनेक अधिकारी बघितलेले आहेत की जे अधिकारी त्यांच्या लेवलचं काम नाही, कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये त्यांचं ते काम आहे असं कुठेही लिहिलेलं नाही, पण तरी सुद्धा ते संस्थेच्या हितासाठी, संस्थेच्या फायद्यासाठी, संस्थेच्या गुणात्मक वाढीसाठी तशा पद्धतीची कामं करतात. मी शिवाजी विद्यापीठामध्येच असे डेप्युटी रजिस्ट्रार बघितलेले होते की विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं सांडपाणी जे वाहून जायचं ते सांडपाणी पाट काढून त्या पाटाच्या कडेला वेगवेगळी कडुलिंबाची झाडं लावून ते जगवण्यासाठी सकाळचा मोकळा वेळ त्याच्यामध्ये द्यायची. विचार करा, डेप्युटी रजिस्ट्रार म्हणजे केबिन मध्ये बसायचं, बाकीच्या सगळ्या शिपाई दारामध्ये, हे सगळं थाट असलेला अधिकारी अशा पद्धतीनं पाणी देणं. आपण जर समजा महाविद्यालयामध्ये जात असू आणि महाविद्यालयातला शिपाई एका झाडाच्या बुडामध्ये पाईप सोडून गेलेला असेल आणि ते पाणी त्या झाडाला पुरेसं झालंय, आता त्याचं आळं भरलेलं आहे आणि आळ्याच्या बाहेर पाणी ओसरते असं आपल्याला दिसत असेल आणि दुसरं झाड जर रिकामं असेल तर त्या झाडाला पाईप उचलून ठेवल्यामुळं आपण समजा क्लर्कच्या पदावरती, हेड क्लर्कच्या पदावरती, सुप्रिटेंडच्या पदावरती किंवा कुलसचिवाच्या पदावरती काम करत असलो तरी सुद्धा जर तो पाईप उचलला आणि इकडचा पाईप तिकडे ठेवला म्हणून कमीपणा येणार आहे का?
कोणीतरी म्हणतील नको ती कामं करतो, अशी कामं नको ती कामं करतो म्हणणारी लोक जी असतात ती लोक कधीही मोठी होत नसतात. जी अशी कामं करतात ती माणसं नकळत संस्था मोठी करण्यासाठी त्या ठिकाणी, समजा ते पाणी वाया गेलं, संस्थेचं समजा जर संस्था विकत घेत असेल पाणी, तर त्या पाण्याचं बिल जे आहे ते बिल कळत नकळत वाढणार. समजा इलेक्ट्रिक मोटार लावलेली आहे आणि बोअर मधून किंवा विहिरीतून आपण उपसत असू, तर मी म्हणतो 5 पैसे 10 पैसे 1 रुपया काहीतरी बिलामध्ये वाढ होणार आहे, ती वाढ थांबवली जाणार. साधी गोष्ट आहे. समजा आपण जात आहे आणि एका हॉलमधले सगळे विद्यार्थी गेलेले आहेत आणि त्या हॉलमधल्या सगळ्या लाईट चालू आहेत असं आपल्या लक्षात आलं. आतमध्ये जाऊन फक्त ती बटणं बंद केली, काय फरक पडणार आहे? साधी गोष्ट आहे, काहीही फरक पडणार नाही. उलट त्याच्यामुळे संस्थेचं हित. असं जी लोक वागत असतात, अशा पद्धतीनं योगदान द्यायचा जी लोक प्रयत्न करत असतात, या लोकांच्या मुळे संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ मोठं होत असतं. याच्यामध्ये नावं ठेवणारी जी लोक असतात त्या लोकांच्या मुळे कधीही अशी संस्था पुढे जात नसते, कधीही संस्थेला मोठेपण मिळत नसतं. आणि ज्यावेळेस अशी संस्था मोठी होते, आपल्या आता मी सांगितलेल्या छोट्या गोष्टी आहेत, मोठ्या गोष्टी तर खूप करता येण्यासारख्या असतात. खूप मी विद्यार्थ्यांना बऱ्याच महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये आता चॉकलेट खायचं असेल तर त्याचं रॅपर खिशात ठेवण्याचं किंवा पर्समध्ये ठेवायचं बंधन आलंय. बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये, संस्थांमध्ये आता प्लॅस्टिक मुक्त वातावरण आलेलं आहे, ती जागरूकता आली. पण असा एखादा प्लॅस्टिकचा कप्पा पडलेला असेल, तो कप्पा आपण उचलून आपल्या डस्टबिन मध्ये टाकला किंवा एखाद्या शिपायाच्या हातात दिला की बाबा हा योग्य ठिकाणी टाक, काहीही फरक पडणार नाही. पण तो एक कप्पा जर 1 दिवस 2 दिवस राहिला आणि त्याच वेळेस जर कोणी मोठी एखादी व्यक्ती आलेली असेल, तिथं प्लॅस्टिक फ्री कॅम्पस म्हणून आपण सांगणार असू आणि तो कप्पा जर त्याच व्यक्तीच्या निदर्शनाला आला, तर आपण जे बोलतो त्याच्यामध्ये आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये फरक आहे अशी जाणीव होईल. त्यामुळे जे जे आपल्या संस्थेचं उद्दिष्ट असेल, जे जे आपल्या महाविद्यालयाचं उद्दिष्ट असेल, जी जी योजना ठरवलेली असेल, ज्या ज्या घोषणा असतील, त्या प्रत्येक गोष्टीच्या अंमलबजावणीसाठी शिपायापासून ते प्राचार्यांच्या पर्यंत, शिपायापासून ते कुलगुरूंच्या पर्यंत जी यंत्रणा कार्यरत असते, ती यंत्रणा त्या संस्थेला, त्या महाविद्यालयाला, त्या विद्यापीठाला मोठेपण, मोठं स्थान मिळवून देत असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. याच्यामध्ये आपण कुठं बसायचंय याचा प्रत्येकानं विचार करायचा. मिसेस रुझवेल्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या पत्नी, त्या विचारवंत होत्या. त्यांनी खूप छान पद्धतीचं लेखन केलेलं आहे. अर्थात ते कोटेशन जे आहे किंवा सुभाषित जे आहे ते प्रेसिडेंट रुझवेल्ट आहे यांचं आहे असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. वस्तुस्थितीमध्ये ते मिसेस रुझवेल्ट यांचं आहे. त्या वाक्यामध्ये ते असं म्हणतात, ग्रेट माइंड्स डिस्कस आयडियाज. मी रिपीट करतो, ग्रेट माइंड डिस्कस आयडियाज, ॲव्हरेज माइंड डिस्कस इव्हेंट्स अँड स्मॉल माइंड डिस्कस पीपल्स. आपल्या कार्यालयीन संस्कृतीमध्ये या वाक्याला कुठेतरी लावावं अशा प्रकारचं हे वाक्य आहे. मी आता उलट पद्धतीने त्यातल्या शेवटच्या भागामध्ये सांगितलं की स्मॉल माइंड डिस्कस पीपल्स. आपण विचार करायचा की आपल्या सभोवताली आणि आपण स्वतः बऱ्याच वेळा इतरांच्या बरोबर चर्चा करत असताना कशाच्या पुढे, तो असाच आहे, तो तसाच आहे, तो नालायकच आहे, तो अमुकच आहे, तमुकच आहे, अशा पद्धतीची विधानं आपल्या चर्चेत असतात का? एखाद्याच्या बद्दलची टीका टिप्पण्या करणारी वक्तव्य आपल्या चर्चेमध्ये असतात का? आपल्या म्हणजे स्वतःच्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या. तशा जर टीका टिप्पण्या असतील तर आपण कोणत्या मनाचे आहोत, आपण छोट्या मनाचे आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोण तसं आहे हे मी विचारू शकत नाहीये. ह्या कोरोनाच्या काळात ह्या कार्यशाळा खूप चांगल्या आलेल्या आहेत. प्रत्यक्षात वर्गात तुम्ही काय विचारता किंवा व्याख्यान कक्षामध्ये कोण कसा विचार करतं हे एखाद्याला उठवून विचार करता येतं. तुम्ही काल कशावरती चर्चा केली असं मी हे विधान सांगायच्या अगोदर चर्चा करता आली असती, पण आता ते शक्य नाहीये. त्यामुळं आपण आपल्या मनाशी विचारायचं की आपल्या सभोवताली, आपल्या ग्रुपमध्ये आपण ज्यांच्याशी चर्चा करतो त्यांच्याबरोबर काल, आज सकाळी आपण चर्चा करत असताना कुठल्या व्यक्तीबद्दल चर्चा केली का?
तशी जर ती चर्चा व्यक्तीबद्दल असेल तर निश्चितपणे आपण कोणत्या मनाचे आहोत, आपलं मन लहान आहे, हे त्या मिसेस रूझवेल्ट यांच्या विधानानुसारचं सत्य आहे आणि हे आपण स्वीकारलं पाहिजे. एखादा कार्यक्रम होतो, बऱ्याच वेळा आपण लग्नाला पण जातो, लग्नातलं जेवण कसं होतं, मंडप असा घातला होता, मंडपाचा वरचा कापडच फाटलं होतं, हेच झालं होतं, तेच झालं होतं, ह्याच्या चर्चा आपण करत असतो. किंवा महाविद्यालयामध्ये एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामध्ये आपण कुठे असू तर दुसऱ्याच्या कमिटीनं कशा पद्धतीने चुकीचं काम केलं याच्याबद्दल किंवा आपणच किती चांगलं काम केलं याच्याबद्दल आपण चर्चा करतो का? करत असलो तर आपलं मन जे आहे ते मधल्या टप्प्यावरच आहे. आपलं मन हे मोठं मन अजून झालेलं नाही आणि आपलं मन कोतं राहिलेलं नाही, छोटं राहिलेलं नाही, याची आपण खात्री बाळगायची. पण जर आपण आजचा हा इव्हेंट झाला, आपण पुढच्या वेळेस हाच इव्हेंट आयोजित करत असताना या गोष्टी करू असा जर तुम्ही विचार करणार असाल, अशा पद्धतीची तुमची विचारसरणी असेल, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत चर्चा करत असाल तर निश्चितपणे तुम्ही मोठ्या मनाची लोक आहात. आणि मग मला उलट पद्धतीने पुन्हा यावंसं वाटतं, आपण जर आज व्यक्तीबद्दल चर्चा करत असू तर आपण व्यक्तीबद्दल चर्चा करणं सोडून द्यायला पाहिजे. कोण कसा चुकला याचा उहापोह करणं बंद केलं पाहिजे आणि आपण पुढे काय करू शकतो त्याला बरोबर घेऊन सुद्धा आपण आणखी काय चांगलं करायचंय ह्याच्या चर्चा, योजनांचा विचार आपण आपल्या महाविद्यालयामध्ये करायला सुरुवात केली पाहिजे. तसं करायला सुरुवात केली की मग आपण मध्यम मतापर्यंत येतो आणि जी लोक घटनेतल्या उणिवा शोधण्याचं काम आज करत असतात त्यांनी पुढच्या काळामध्ये आपल्याला काय करायचंय या गोष्टीकडे जास्त चांगल्या पद्धतीने फोकस करायला पाहिजे. म्हणजेच आपण ज्यांची स्मॉल माइंड्स आहेत त्यांनी ऍव्हरेज माइंडकडे आणि ज्यांची ऍव्हरेज माइंड्स आहेत त्यांनी ग्रेट माइंड्सकडे वाटचाल करायला पाहिजे. हे जर आपण करायला शिकलो तर निश्चितपणे आपलं जीवन, आपला जीवन प्रवास, आपलं नोकरी, आपलं बाहेरचं समाजातलं वागणं हे सगळं काही जे आहे ते आनंददायी व्हायला सुरुवात. ह्याच्या मी माझ्या शेवटाकडे येत असताना आणखी एक गोष्ट सांगणार आहे. ज्यावेळेस आपण नोकरी स्वीकारली त्यावेळेस आपण संस्थेबरोबर करार केला असं मी सांगितलं. कराराचा भाग म्हणून संस्था पगार देते, आपण त्या बदल्यामध्ये 8 तास काम करायचं ही गोष्ट सांगितली. आणखी एक गोष्ट आपल्याला संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ हे जे आहे ते देत असतं ते म्हणजे समाजामध्ये आपल्याला ओळख, समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा, समाजामध्ये आपल्याला एक पद या नोकरीमुळे आपल्याला प्राप्त झालेली असते, या संस्थेमुळे आपल्याला प्राप्त झालेली असते. आणि याच्या बदल्यामध्ये आपण संस्थेला काय देतो, याच्या बदल्यामध्ये आपण रिटर्न काय देतो ह्याचा विचार आपण जरूर करायला पाहिजे. आणि त्या बदल्यामध्ये मी मधल्या टप्प्यावरती ज्या गोष्टी सांगितल्या की कुठेतरी प्लॅस्टिकचा कचरा पडलाय उचलून डस्टबिन मध्ये टाकणं, झाडाच्या बुडात पाईप सोडलेले आहे ते पाणी वाहून चालले, ते पाणी पाईप उचलून योग्य ठिकाणी ठेवणं किंवा कॉक बंद करणं, वर्गात जाता जाता बंद असलेल्या किंवा ज्या वर्गामध्ये कोणीच विद्यार्थी नाहीये अशा वर्गातले सगळी लाईट स्विच ऑफ करणं, छोट्या 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 गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी जर आपण करायला लागलो तर संस्थेमुळे जी आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे ती प्रतिष्ठा जी आहे त्याच्या बदल्यामध्ये आपण काहीतरी रिटर्न दिलंय असं आपण समजून घेऊन ते काम करायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काम वाटचाल करायला पाहिजे. हे जर आपण करायला लागलो तर आपल्याला खूप काही साध्य करता येतं. एवढं सगळं बोलल्यानंतर काही लोकांच्या मनात प्रश्न असेल की एवढं सगळं आदर्शवत बोलतायत, यांना खरंच बोलायचा अधिकार आहे का? तर त्याचं उत्तर मी अगदी थोडक्यात देऊन थांबणार आहे. आता माझी ओळख करून देताना त्यांनी सांगितलं काही मासिकामध्ये, वेबसाईटनी मी न सांगता त्यांनी परस्पर लिहिलेल्या लेखांच्या मधून शिवाजी विद्यापीठाची जलयुक्त विद्यापीठ अशी ओळख करून दिलेली आहे. या जलयुक्त विद्यापीठ संकल्पनेतलं महत्वाचा भाग असा आहे की शिवाजी विद्यापीठाला दररोज 6 लाख लिटर पाणी लागतं आणि हे पाणी शिवाजी विद्यापीठ मागच्या 4 वर्षापासून एक थेंबही महानगरपालिकेकडून किंवा बाह्य यंत्रणेकडून घेत नाही. तर शिवाजी विद्यापीठानं जो काही जलसंधारणाची कामं केली त्या कामातून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्ये साठवलेलं पाणी जे आहे ते पाणी शिवाजी विद्यापीठ वापरतं. आणि आता सांगताना सिंहाचा वाटा वगैरे सांगितला, सिंहाचा वाटा वगैरे काही नाही, मी त्यातला एक महत्वाचा घटक किंवा त्याच्यामध्ये संकल्पना मांडायचं काम करत गेलो. सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला पण
हळूहळू मी जसा चालत राहिलो तसा कारवा माझ्याबरोबर येत राहिला आणि शिवाजी विद्यापीठातली एक मोठी टीम तयार झाली आणि या टीमनं एकत्रित प्रयत्न करून शिवाजी विद्यापीठाला पाण्याच्या बाबतीत जलस्वयंपूर्ण बनवलं. याच्यामध्ये मला सांगायचा पार्ट हा शेवटचा महत्वाचा आहे. मी जे काही अल्प स्वल्प योगदान दिलेलं आहे, हे अल्प स्वल्प योगदान जलसंधारणाच्या कामासाठी कार्यालयीन वेळेपूर्वी म्हणजे सकाळी 7 ते 9 आणि कार्यालयीन वेळेनंतर संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत मी काम पाहिलं आणि त्याच्यातून शिवाजी विद्यापीठाची माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीनं काम करून आम्ही ही एक नवीन ओळख तयार केली, ज्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे जलस्वयंपूर्ण विद्यापीठ झालं. आपण वेळ जास्त द्या असा मी आग्रह धरणार नाही, पण मी जे सांगितलं ते खरंच मनावर घ्या. संस्थेच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण आपल्या घरात जशी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो तशा पद्धतीचा ठेवला, आपल्या सहकाऱ्यांशी वागत असताना आपण जर खूप चांगल्या पद्धतीनं वागत राहिलो, आपण त्यांचं सुद्धा कौतुक करायला लागलो, त्यांच्याकडून त्यांचं ऍप्रिशिएशन करायला लागलो, त्यांच्याकडे जे चांगलं आहे ते आपण घ्यायला लागलो आणि आपल्याकडे जे आहे ते मुक्त हस्ते द्यायला लागलो, तर अतिशय चांगलं वातावरण तयार होईल, एक टीम तयार होईल, मित्रत्वाची नाती तयार होतील, कुटुंबातल्या सारखी घट्ट नाती तयार होईल. या बंधनातून या बंधातून एक घट्ट व्यवस्था जी तयार होईल, ही व्यवस्था त्या संस्थेला, त्या महाविद्यालयाला, त्या विद्यापीठाला निश्चित एका उंचीवरती नेऊन ठेवेल. शिवाजी विद्यापीठाला A++ श्रेणी मिळाली, तशा पद्धतीची श्रेणी मिळवण्यासाठी एकटी व्यक्ती कोणी जबाबदार नसते, तर असे सर्व घटक जबाबदार असतात, ज्याच्यामध्ये शिपायापासून ते कुलगुरूंच्या पर्यंत, शिपायापासून ते प्राचार्यांच्या पर्यंत सर्वांचं योगदान महत्वाचं असतं. त्यामुळं महाविद्यालयाला मोठं करण्यासाठी, विद्यापीठाला मोठं करण्यासाठी आपणही त्यातला एक घटक आहोत हे समजून उमजून त्यानुसार वागलं, त्यानुसार आपलं योगदान देत राहिलो आणि पूर्ण क्षमतेनं योगदान देत राहिलो, तर मला वाटतं निश्चितच ती संस्था, ते महाविद्यालय, ते विद्यापीठ खूप एका वेगळ्या स्तरावरती जाईल. शेवटी जाता जाता मी एक सांगेन, एका चित्रकाराची चित्र खूप चर्चेमध्ये असायची, खूप सुंदर चित्र काढायचा आणि खूप लोक जाणून घ्यायची उत्सुकता असायची की हा कुठले कलर वापरतो. मग एका पत्रकाराने त्याला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की सर, जी तुमची चित्र जी आहेत ती इतकी सुंदर आहेत, लोक इतकं कौतुक करतात, तुम्ही नेमके कुठले कलर वापरतात? ते मला नेहमीचेच कलर, भारतातल्या भाषेत सांगायचं झालं तर कॅमलिनचे कलर. नाही, मग तुम्ही रंग वेगळ्या पद्धतीने मिक्स करत असणार, ह्याच्यात नेमक्या कुठला रंग मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या रंगात कोणता रंग मिसळता? त्याने उत्तर दिलं नेहमीचेच. त्याला वाटलं हा काहीतरी लपवतोय, याचा फॉर्म्युला हा सांगायला तयार नाही. तो म्हणला सर, आता तुम्ही जगप्रसिद्ध चित्रकार आहात, तर जगप्रसिद्ध चित्रकार म्हणून तुम्ही आता तुमचा फॉर्म्युला ओपन करायला काही हरकत नाही की खरंच तुम्ही कोणता रंग मिळवण्यासाठी कोणते 2 रंग मिसळता हे जरा स्पष्ट करावं. त्याने सांगितलं नाही हो, मी पिवळा आणि निळा रंग मिसळूनच हिरवा रंग मिळवतो. मी पिवळा आणि निळा रंग मिसळूनच हिरवा रंग मिळवतो. फक्त तो रंग मिळवत असताना आणि तो कागदावरती रंग चितारत असताना मी त्याच्यामध्ये अंतरंग मिसळतो. एवढी एक गोष्ट लक्षात घ्या आणि तेच मी करत असल्यामुळे कदाचित तुम्हाला माझा रंग वेगळा दिसेल. मित्र हो, आपण आपलं काम करत असताना आपलं अंतरंग त्या कामामध्ये ओतून काम करायला शिकूया. मला माहित आहे तसं जर आपण प्रयत्न करायला सुरुवात केली तर निश्चितच आपली प्रत्येकाची संस्था एका वेगळ्या उंचीवरती जाईल. प्रत्येकाचं महाविद्यालय एक आदर्शवत महाविद्यालय होईल. प्रत्येक विद्यापीठ एक चांगल्या दर्जाचं महाविद्यालय होईल. अशा दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि महाराष्ट्राचं हे शिक्षण क्षेत्र जे आहे ते पुन्हा एकदा नव्या उंचीवरती घेऊन जाऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यशाळेच्या प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मला संयोजकांनी आमंत्रित केलं. खरं सांगायचं झालं तर मला माझ्या माहेरी येऊन बोलल्यासारखं वाटतंय. ही संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद सर. सर, आपण आपल्या अनुभवाचे बोल मांडले. पाकिटाच्या पत्त्यापासून ते प्रशासकीय यंत्रणेची साखळी, त्यांची जबाबदारी यासंबंधी चर्चा केली. आपण प्रशासकीय कर्मचाऱ्यांना असे आवाहन केले की स्वतःला बुलंद करा, स्वतःमध्ये गुणवत्ता आत्मसात करा आणि ही केली तरच महाविद्यालयाची, संस्थेची गुणवत्ता विकसित होईल. एकच लक्षात ठेवायचे की प्रशासनात काम करताना मनापासून काम करा.
कारण प्रशासकीय कर्मचारी हा संपूर्ण यंत्रणेचा कणा आहे. सर, आपण जलशिवारा संबंधीचे केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. खरंच सरजी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याचे आपण साक्षात उदाहरण आहात. म्हणूनच सर, हे सांगावंसं वाटतं, प्रत्येक प्रशासकीय कर्मचाऱ्यांना हे सांगावंसं वाटतं की खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि खुदा खुद बंदे से पूछे कि बोल तेरी रजा क्या है, कि बोल तेरी रजा क्या है. धन्यवाद सरजी, मनापासून धन्यवाद.